नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही पटकनच केरळला जाणार आहे, तर आज तो दिवस आलेला आहे आणि आम्ही आहे आता केरळमध्ये। सध्या आम्ही आलेप्पीत आहे, तुम्ही बघू शकता। आता आम्हाला पार्किंगला लावायची गाडी आणि दोन्ही साईडने केरळचे बॅकवॉटर्स आहे, सगळीकडे पाणी आहे। हे या हॉटेलचंच नाव आहे स्टर्लिंग लेक पॅलेस, म्हणजे हे सगळं हॉटेल असं पाण्यात आहे। आमचं इथं वेलकम ड्रिंकने स्वागत केलेलं आहे त्यांनी, काहीतरी 2 अन्नारी ज्यूस का काहीतरी आहे। आता आज चेक इन करणार आहे आणि मग रूममध्ये जाणार आहे। तर आता इथं बॅटरीच्या कारमध्ये आम्ही आमच्या रूममध्ये चाललेलो आहे। रिसेप्शनपासून रूम 500-600 मीटर लांब आहे, म्हणून बॅटरीच्या कारमध्ये आम्ही रूममध्ये चाललेलो आहे आणि दुसऱ्या बॅटरीच्या कारमध्ये आमचं लगेज येतं आहे। तर आता मी आमच्या रूमच्या बाहेर आलेलो आहे, तुम्ही बघू शकता रूमच्या बाहेर किती भारी असा व्ह्यू आहे, सगळीकडे गार्डन झाडन ते। तर आता आम्ही स्विमिंग करून आलेलो आहे, स्विमिंग पूल तिकडे आहे। स्विमिंग पूलला इतके म्हणजे स्विमिंग करायला इतके एक्साइटमेंट होते की शूटिंग घ्यायचंच राहून गेलं। तर उद्या किंवा आजच जमलं तर आज तुम्हाला स्विमिंग पूल दाखवाल। तर आता आम्हाला रिसेप्शनमध्ये जायचं आहे, टी प्यायची आहे आणि मग एक बोटमध्ये आम्हाला पूर्ण ते बॅकवॉटर्स आहे, तिथे एक राऊंड आहे, तिथे काहीतरी इन्फॉर्मेशन का काहीतरी सांगतील, बघू। आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही हाऊसबोट बुक केलेली आहे, ती करू, बघू सगळं। इथं दोन पॅडल बोट्स आहे, ते बघा तिथे स्विमिंग पूल आहे। थांबा तुम्हाला दाखवण्याचं येतो, एकच मिनटं लगेच दाखवतो। हे बघा हॉटेल पहा किती भारी, म्हणजे सगळं पाण्यात आहे हे हॉटेल, एकदम भारी असं हॉटेल आहे हे बघा, स्विमिंग पूल लिहिलेलं आहे। आता जातो, दाखवतो तुम्हाला स्विमिंग पूल। बघा जाताना पण इथे एक पूल आहे, इथे पण लगेच बॅकवॉटर्स, म्हणजे हे पूर्ण बॅकवॉटर्समध्येच बनवलेलं। इथं खाली चेंजिंग रूम आहे, वरती आलं ही स्विमिंग पूल आहे वरती, आणि स्विमिंग पूलच्या कडेला सगळीकडं बॅकवॉटर्स आहे। तर आता चाललो टी प्यायला आम्ही, चला। बघा तुम्ही किती भारी असं रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट नाही रिसॉर्ट आहे, रेस्टॉरंट तिथं वरती। बॅटरीची कार आहे, आता चाललो आहे रिसेप्शनमध्ये। इथे काय ओके, इथं पार्टी असते वाटतं। तर आता चाललो आहे आणि आलेलो आहे। इथं टी प्यायला जायचं आहे, खूप गर्दी झाली इथं। कॉफी शॉप, बघू आता काय काय इथे। तिथं टी होती, कॉफी होती आणि कुकीज होते, मी टी आणि कुकीज घेतले। तर आता चहा आणि कॉफी पिऊन झाले, बोटमध्ये चाललो आहे आम्ही, बघू शकता ही बोट आहे तुम्ही। आर्यन कुठे काय माहिती, इथे। तर आता बोटमध्ये जायचं आहे। आता ही बोट फुल झाली होती म्हणून आता ह्या बोटमध्ये चाललोय। आता ती पण फुल झाली आणि मग आता दुसरी येणारी बोट वाटतं परत, बघू आता कोणती बोट येते। तर आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे, बघा तुम्ही, आम्ही सगळे वरती बसलेलो आहे आणि खाली पण असता, खाली दुसरे बसलेले, आम्हीच
7 जण वरती बसलेलो आहे. व्ह्यू बघा इकडून. आमचं रिसॉर्ट तिकडे आणि आम्ही इकडे चाललेलो आहे. आता बाहेर बघा तुम्ही एकदा, खाली पण. तर आता वरती दुसरे लोक बसले होते. आम्ही फोटोला गेलो होतो बाहेर, मग वरती दुसरे लोक बसले म्हणून आम्ही इथे येऊन खाली आलो. आता पहिले इथे होतो, आता आम्ही इथे. किती भारी बोट आहे अशी. तर आता बोटमधून आलेलो आहे आम्ही बाहेर. आता मग काय करायचं बघू. आज एक दादाचा बड्डे, तर बड्डे सेलिब्रेशन करू, नाही तर पहिले मग बघू. चला, तर आता आम्ही जेवायला चाललो आहे. दादाचा बड्डे सेलिब्रेट केला आहे आणि वरती रेस्टॉरंट आहे, तर तिथे जेवायला चाललो आहे. आता बघू काय काय आज डिनरसाठी. तर आम्ही आता एक पिक्चर पाहिला आणि आता झोपतोय. I'll be the last one left when the lights go out. I'm down to one last breath, but